महाराज सांगत असते, अरे संसारामध्ये जे आपलं नाही त्याला आपलं करावं लागतं, जे आपलं नाही त्याला आपलं म्हणावं लागतं. शरीर आपलं आहे का? आपलं म्हणावं लागतं. हा पसारा खरा आहे का? त्याला खरा म्हणावं लागतं. मग त्याला म्हणायचं संसारी. त्याला माझं मी म्हणायचं, त्याला म्हणायचं संसारी. आणि परमार्थ खूप सोपा आहे. जे आपलं नाही ते लक्षात घ्याच आणि जे आपलं आहे ते लक्षात घ्यायचं. आपलं काय आहे? आपण कोण आहेत? ते लक्षात घ्यायचं आणि हे जग काय ते लक्षात घ्यायचं. कारण आपल्या स्वरूपामध्ये हे मी माझे पण काहीच नाही. कारण आपण निखळ असणारे आत्मस्वरूप आहोत आणि हे जर लक्षात आलं, तर मग जो काही आपला घोटाळा झालेला आहे, तर तो घोटाळा सहज अशा प्रकारचा निघत असतो. म्हणून आपण चौथ्या तरंगामध्ये हा विषय या ठिकाणी बघू लागलो. तर याच्यामध्ये जो काही कालचा विषय आपण बघू लागलो, तर शिष्यानं प्रश्न केला होता, की मग आनंदाची इच्छा मला व्हायला लागली. मग आनंद विषयामध्ये आहे असं वाटायला लागलं मला. मग आनंद जर आत्म्याचा आहे, तर विषयात आनंद का वाटायला लागला? प्रश्नच आहे ना. आनंद कोणाचा आहे? म्हणता आत्म्याचा आनंद आहे. तर आत्म्याचा आनंद आहे, मग मला तर विषयामध्ये आनंद वाटायला लागला. मग आता सद्गुरूनं उत्तर दिलं, की विषयामध्ये आनंद वाटायला लागला, परंतु विषयाचा नाही. जसं चहा गोड लागायला लागला, पण गोडी ही साखरेची आहे. तसं विषयातला आनंद तो विषयाचा नाही. कारण विषयातून आनंद झाला असता, तर आपल्याला ध्यानात येतं, की पुन्हा एक विषय मिळाल्यावर दुसरा विषय मिळायची इच्छा झालीच नसती आपल्याला. एक विषय मिळाला ना, आनंद झाला. मग त्या विषयात आनंद नाही म्हणूनच दुसरा विषय मिळायची इच्छा निर्माण झाली. मग दुसरा विषय का मिळायची झाली इच्छा, तर पहिल्या विषयात आनंद नव्हता. म्हणून विषयात आनंद नाही, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध होतं. कारण एक विषय मिळाला, की पुन्हा दुसरा लागतो. तो भेटला, की पुन्हा तिसरा लागतो. मग आज कितीतरी या ठिकाणी आपण विषय गोळा करतो, परंतु विषयात आनंद हा नसतो, हे सिद्ध आहे. आणि म्हणून विषयात आनंद वाटायला लागला. मग त्या ठिकाणी का वाटायला लागला? तर आपल्याला त्या काल आपण बघितलं होतं, की आपल्याला विषयात आनंद का वाटतो? तर आपल्याला वाटायला लागलं, जे आपल्याला आपलं अंतःकरण स्थिर होतं. आपल्याला काहीतरी इच्छा निर्माण झाली आणि इच्छित वस्तूची प्राप्ती झाली, की आपलं अंतःकरण स्थिर होतं आणि अंतःकरण स्थिर झालं, की आत्म्याचं भान होतं. विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्म्याचं त्याच्यामध्ये भान होणं. इतकं घडलं म्हणजे आनंद वाटतं, की आपल्याला घर बांधायचं, घर बांधायचं. मग घरातून आनंद झाला. लग्न करायचं, लग्न करायचं. मग लग्नातून आनंद झाला. मग लग्न करायची इच्छा होती. मग लग्न करायचं अशा प्रकारचं टुमणी मागं आणि मग लग्न झालं, की मग लग्नाचं झालं, आता घर बांधायचं. मग ती इच्छा होती. मग ती इच्छा थांबली आणि मग अंतःकरण स्थिर झालं आणि मग तिथं आत्म्याचं भान झालं आणि म्हणून त्या ठिकाणी आनंद लग्नापासून झाला असं वाटायला लागलं. पण तो काही काळ राहतो की लगेच पुन्हा घर निघतं बांधायचं. आणि म्हणून लग्नात आनंद असता तर पुन्हा घराचा विषयच निघाला नसता बांधायचा. किंवा ज्याला लग्नामध्ये आनंद झाला, मग त्याला लग्नामध्ये कुठं आनंद आहे? कारण लग्नात जर आनंद असता तर पुढं लेकरा-बाळाचं त्या ठिकाणी मग लेकरू झालं नाही एखाद्याला 4-5 वर्ष लग्न झाले, लेकरूच झालं नाहीत. मग त्यांना त्या ठिकाणी दुःख होतं. मग लग्न करून जर आनंद झाला असता, तर मग आता दुःख झालंच नसतं. मग का दुःख व्हायला लागलं? मग पुन्हा इच्छा वाढली, की आता काय पाहिजे आम्हाला? मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे. मग अशा प्रकारचे लग्नात आनंद नाही, म्हणून आता लेकरात आनंद वाटायला लागला. मग लग्नात आनंद होता का? मानला होता. मग ते आनंद माझाच होता. आत्म्याचाच आनंद होता. कारण मन स्थिर झाल्यामुळं मला तिथं इच्छा थांबल्यामुळं मन स्थिर झालं आणि मन स्थिर झाल्यामुळं मग तिथं आत्म्याचं भान झालं आणि म्हणून ते आनंद कशाचा वाटला आपल्याला? तर ते वाटायला लग्नामुळं आनंद झाला. आणि म्हणून या ठिकाणी बरं आनंद लग्नाचा म्हणा तर मग पुन्हा घर निघालं बांधायचं. मग आता वाटतं मला घर पाहिजे किंवा वाटतं मुलगा पाहिजे. म्हणून अशा प्रकारच्या इच्छा मागून इच्छा व्हायला लागल्यात. याला कारण का?
तर आपल्या एक इच्छा पूर्ण झाली, की दुसरी इच्छा अ, इच्छेत जर सुख, इच्छा प्राप्तीत जर सुख असतं, तर मग दुसरी इच्छा निर्माण व्हायला नव्हती पाहिजे. व्हायला लागली, त्या अर्थी सुख नाही. कशामध्ये नाही? तर ह्या विषयामध्ये सुख नाही. मग अशा प्रकारचं या ठिकाणी विषयात सुख नाही, असं सिद्ध करून या ठिकाणी आपल्याला द्यायला लागले आणि एक दृष्टांत सुद्धा या ठिकाणी त्याने द्याला. ते म्हणते पात्रामध्ये एखाद्या पात्रामध्ये स्वच्छ अशा प्रकारचं पौर्णिमा आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पात्रात पाणी भरलं आणि ते ठेवलं, तर त्याच्यामध्ये काय होतं, की पाणी स्थिर व स्वच्छ जर असल्यामुळं ते चंद्राचं प्रतिबिंब पौर्णिमेच्या त्या ठिकाणी पडतं पात्रामध्ये. आता चंद्राचं प्रतिबिंब का पडलं, तर पाणी स्थिर आहे. म्हणजे पाणी हलत नाही आणि पाणी गढूळ नाही. पाणी स्थिर आहे, म्हणजे चंचल नाही आणि पाणी गढूळ नाही, म्हणजे स्वच्छ आहे. पाणी स्वच्छ आणि स्थिर असल्यामुळं त्या पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पात्रामध्ये पडलं. त्या पात्रामध्ये पडल्यानंतर काही वेळानं काय झालं, तर ते थोडं वारं आलं आणि वाऱ्यानं ते पाणी हललं. मग पाणी हलल्यामुळं चंद्राचं प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून. म्हणून आपल्या ध्यानात घ्यायचं, की अशा प्रकारचं मग ते प्रतिबिंब त्या ठिकाणी आता का दिसेना पहिल्यासारखं? तर ते पाणी हललं. मग तशा प्रकारचं अंतःकरण स्थिर झालं. म्हणून त्या ठिकाणी सुख झालं आणि अंतःकरण चंचल झालं, की पुन्हा सुख या ठिकाणी काय झालं? तर ते जसं पात्रामधलं प्रतिबिंब आता वाऱ्यामुळे हलल्यामुळे ते आता प्रतिबिंब अनुभवाला येत नाही. मग तशा प्रकारचे सुख सुद्धा अनुभवाला येत नाही. कारण का झालं? तर आता चंचलपणामुळं पुन्हा इच्छा निर्माण झाल्यामुळं मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी इच्छा थांबली, की अंतःकरण स्थिर होतं. अंतःकरण स्थिर झालं, की आत्म्याचं त्या ठिकाणी भान होतं आणि विचार नाही केल्यामुळे वाटतं मग आनंद कोणात झाला? विषयातून मला आनंद झाला आणि आनंद आपला आहे का विषयाचा आहे? आपलाच आनंद आहे. कारण आपला आनंद आहे, परंतु आपण कशावर घातला तो? विषयावर घातला. आपला आनंद आहे म्हणजे आत्मा आनंदरूप आहे. आत्मा कसा आहे? आनंदरूप आहे. म्हणून आपण कसे आहोत? आनंदरूप आहे. आणि म्हणून याचाच या ठिकाणी सच्चिदानंद आपण या ठिकाणी आहोत. हे या ठिकाणी या तरंगामध्ये खूप त्या ठिकाणी बारकावा चिंतन या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून आपल्याला पुढे सुद्धा हा विषय येणार आहे, की झोपीमध्ये जो आनंद झाला, तर तो आनंद विषय वाचून झाला की नाही हो? मग कोणता विषय होता? कोणताच विषय नव्हता. मग कोणता विषय नव्हता तरी पण आनंद झाला का नाही? मग तो आनंद जर विषयाचा जर आनंद म्हणा, तर मग झोपीमध्ये कोणताच विषय नव्हता ना. तेव्हा सगळं जेव्हा विसर पडेल तेव्हा झोप लागत. मग कोणताच विषय नसताना जर झोपीमध्ये आनंद होतो, तर मग त्या ठिकाणी विषयाचा जर आनंद म्हणावा, तर विषय त्या ठिकाणी कोणताच नव्हता. मग विषया वाचून आनंद नाही का? ते आनंद कोणाचा होता? कारण आपण पाहिलं, की झोपलं तेव्हा आपण एकटेच होतो. म्हणजे तो माझाच आनंद होता. म्हणजे माझा आत्माच काय आहे? सुखरूप आहे. कारण मीच काय आहे? म्हणजे सुख कोणाचं स्वरूप आहे? माझं स्वरूप सुख आहे. पण या ठिकाणी मग इच्छेमुळं काय व्हावं लागलं? मग जसं आपण दृष्टांतात त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ पाणी असल्यामुळं आणि न हलणारं असल्यामुळं स्पष्ट दिसतं. पण तेच पाणी जर हलू लागलं, तर मग दिसणार नाही किंवा गढूळ असल्यावरती दिसणार नाही. म्हणून मल आणि विक्षेप. आता मल म्हणजे काय? गढूळपणा, पाप वासना आणि विक्षेप म्हणजे चंचलपणा आणि हे मल विक्षेप अशा प्रकारचे हे दोष. आणि म्हणून हे आत्मा सुखरूप आहे. म्हणजे सुख मला सोडून नाही आणि हे या ठिकाणी सिद्ध होतं. आणि जरी करता कशातून सुख वाटलं, तर ते माझंच आहे. जसं गुळाला सोडून काहीच गोड नाही आणि जर काही गोड वाटलं, तर ते गुळामुळंच आहे. अग्नीला सोडून काहीच गरम नाही. जे गरम वाटन त्याच्यामध्ये अग्नी शिरल्यामुळंच गरम झालं. खारटपणा फक्त मीठच आहे. मग काही खारट लागलं तर मिठामुळंच लागायलं. म्हणून हे जसं त्या ठिकाणी त्या वस्तूचा स्वभाव आहे. तसं आपलं स्वभाव आहे, स्वरूप आहे.
तसं आपलं स्वरूप काय आहे? आनंद. मग आता आनंद, आपल्याला आनंदाचं भान नाही का आनंद स्वरूप आपण नाही? मग आता भानावर याचं का आनंद मिळवायचा? सोपं काम आहे. मिळविणं अवघड होतं. भानावर यायचं फक्त. अंगे डोळे उघडी. आईशी तू अंगा, अंगे डोळे उघडी. फक्त डोळे उघडायचे. विचाराचा डोळा उघडला आणि हा विचार संतांच्या संगतीमध्ये श्रवणानं आपल्याला लक्षात येतो. म्हणून श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणून ह्या 9 भक्तीपैकी ही श्रवण भक्ती खूपच महत्वाची. म्हणून या ठिकाणी 9 भक्तीच्या नवरात्रा. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. पोटी मागेन ज्ञानपुत्रा. धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंभ सासऱ्या पाडीन कुपात्रा. आईचा जोगवा मागेन. म्हणून या 9 विधा भक्तीच्या नवरात्रा. आणि नवरात्रा करून काय मागन देवीला? आता देवीची उपासना केली म्हणल्यावर काय मागायचं? ज्ञान नावाचा पुत्र. पोटी मागेन ज्ञानपुत्रा. धरण सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंभ सासऱ्या पाडीन कुपात्रा. म्हणून हे बाकीचे विकार या ठिकाणी बाजूला सारेल. द्वैत सारुणी माळा मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीसी जाईन. म्हणून हाती बोधाचा झेंडा घेईन. कोणता झेंडा घेईन? आणि द्वैत काढून टाकेल. ही आमची वारी. द्वैताची झाडणी. म्हणून द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीसी जाईन, आईचा जोगवा मागेन. भेद ठेवणार नाही. इथं काय? अभेद. म्हणून इथं भेदाला महत्व नाही. इथं ग्रंथ ऐकून किंवा ग्रंथ लक्षात घेऊन संतांच्या संगतीमध्ये अभेद ध्यानात आला पाहिजे. अभेद. कारण भेदात दुःख असतं. भेद म्हणलं की भय आहे. द्वैत म्हणलं की भय आहे. म्हणून भय गेलं, भय जाण्यासाठी द्वैत जावं लागतं. आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भय शिल्लक आहे. म्हणून द्वैत गेलं पाहिजे. म्हणून हे द्वैत घालवायचं. आणि द्वैत आहे पण खरं नाही म्हणल्यावर नसल्याच जमाई. द्वैत आहे पण खरं नाही. खरं नाही म्हणजे नसल्याच जमा झाला त्या. जसं आपल्या घरी आपल्या भिंतीवर बरेच काही फोटो आहेत. म्हणजे लय मोठे लोक आपल्या घरी येऊन बसले की नाही? लय मोठे फोटो आहेत. किंवा एका चित्रकारानं भरपूर अशा प्रकारची मंडळी काढली एका कलाकारानं आपल्या घरामध्ये. मग आता तितक्याची जेवायची सोय कशी करायची आता? शोभा आहे ती. म्हणून खोटं मानल्यावर शोभा असते. म्हणून हे जग काय? शोभा आहे. कारण ते काही करीत नाही आपलं खोटं. ते प्रातिभाषिक आहे. तसं ही काय? शोभा आहे. म्हणून उलट त्या ठिकाणी घर शोभायला लागलं. मग तसं या ठिकाणी खोटं अडचण करायला का शोभा आहे? खऱ्याची शोभा आहे. कारण हे द्वैत आहे पण खरं नाही ना. द्वैत असलं तर हरकत नाही, ते खरं नसावं. खरं वाटल्यावर मग त्या ठिकाणी भानगडी होते. जसं दोरीवर सर्प वाटल्यावर भानगडी येते. म्हणून द्वैत खरं वाटू नये. तुझे जो जो जोडे तो तो संसार वय वाढे. देव आपले तोंडे बोलत असे. दुसरं म्हणलं की संसाराची भीती वाढत असती. म्हणून दुसरं नाही. म्हणून दिसू द्या दुसरं, पण दुसरं सिद्ध नाही. दिसलं तर हरकत नाही. आरशामध्ये दिसत नाही का सिद्ध होत नाही. कारण आपला 4था तरंग आहे. या तरंगामध्ये खूप अशा प्रकारचे अध्यासावर सगळे दृष्टांत आहेत. कारण अध्यास या तरंगाचा विषय तसा आहे. कारण उत्तम अधिकाऱ्याला उपदेश केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या तरंगामध्ये खूप अशा प्रकारचे पुढे ख्यात्या, अनेक प्रकारचे या ठिकाणी सिद्धांत त्यातून आपल्याला पाहायला भेटणार आहे. किंवा चैतन्याचे प्रकार, खूप चिंतनीय विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं हे आता आपल्याला सद्गुरूनं जे काही सांगितलं आणि ते आपण बघू लागलो. याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाचा, कारण 4था क्रमांक आत्मानंदाची सिद्धी, हा 4था क्रमांक हा आपला चालू आहे. आणि याच्यामध्ये आता आपण काल जो बघितला की
आत्मा आनंद रूप आहे. आणि शिष्याच्या ज्या काही शंका होत्या की शिष्य म्हणू लागला की आनंद तर मला विषयातून वाटायला लागला, पण आत्माच आनंद रूप आहे असं सद्गुरूनं सिद्ध करून दिलं. कारण विषयाचा आनंद म्हणावा तर मग कधी सुद्धा आनंदच राहते विषयामध्ये. जसं सूर्य जर प्रकाशमान आहे तर सूर्य आहे तोपर्यंत अंधार पडतच नाही. गुळ जर गोड आहे तर मग तो कशाला गोडच करतो. मग तसं विषय जर आनंद रूप आहे तर विषय आहे तोपर्यंत दुःख व्हायलाच नाही पाहिजे. मग होतं त्या अर्थ विषय आनंद रूप नाही. किंवा ज्ञानेश्वर महाराज पण सांगत येते सुख आणि काय दुःख ही दिशे एके शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. द्वेष उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण त्वचेचे दोन्ही गुण वपुचे निसंगे कारण संतोष खेदा. म्हणून हे जसं त्या ठिकाणी विषयामध्ये काही सुख बी आहे काही दुःख बी आहे. सुख नाही उलट तुकाराम महाराज तर सांगते सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. विषयामध्ये जास्तीत जास्त दुःखच आहे. सुख कुठे? मग सुख मानलं तर विषयामध्ये सुख म्हणले मग आम्हाला तर सुख व्हायला लागलं. आम्हाला सुख व्हायला लागलं मग सुख कसं? ते म्हणले मग सुख तुम्ही म्हणतात ना आहे म्हणून तर मग मौरी इतकं सुख आहे किंवा जवसा इतकं सुख आहे. आणि दुःख किती म्हणले पर्वता एवढं. मग सुख त्या ठिकाणी ते मानताच ना मग माना, पण किती माना? पाहता पर्वत केवढा आणि जवस केवढं सुख पाहता जवा पाडे. आता उगा त्या ठिकाणी म्हणायला नावाला सुख आहे का सुख आहे जावसा एवढं म्हणलं नाही जमाय ना हो. पर्वत कुठं आणि त्याची काय करणार पर्वताची जवसाची कुठं तुलना करता येते का? म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मानायचं असो तर मग जवा पाडे माना. कारण जवसा इतकं म्हणा. म्हणून सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण साठी देहाचा अभिमान. म्हणून देहाचा अभिमान सोड हा सर्व त्या ठिकाणी अनर्थाचं मूळ आहे. सगळ्या अनर्थाचं मूळ काय? सगळे अनर्थ कुठून व्हावं लागले? इथूनच व्हावं लागले. मग सगळे अनर्थ टाळायचे असले तर अगोदर काय टाकून दे? देहाचा अभिमान टाकून दे. अभिमान जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख जाणार नाही. म्हणून हा त्या ठिकाणी मोठा अनर्थ आहे. म्हणून आपण पाहतो की महाभारतातली कथा आहे. दुर्योधन झाला तेव्हा त्या ठिकाणी सगळे अनर्थ होऊ लागले. रक्ताचा सडा पडू लागला. कुठं काही गाढव कुत्रे उळू लागले. म्हणून विदुर या ठिकाणी सर्व शास्त्रामध्ये निपुण असल्यामुळं विदुरानं सांगितलं. विदुर मंत्री होते. विदुरानं सांगितलं धृतराष्ट्राला या मुलाला तुम्ही आताच या ठिकाणी राज्याच्या बाहेर टाकून द्या किंवा याला त्या ठिकाणी गंगेत सोडून द्या. कारण याच्या पाठीमागं खूप अनर्थ आहे. याला ठेवतान तर सत्यानाश करीन असं याचं सर्व काही या ठिकाणी आकडे सांगायला लागले. आणि म्हणून या ठिकाणी याला ठेवण्यामध्ये काही शुभ नाही. परंतु धृतराष्ट्राला पहिल्यापासून दुर्योधनाचा मोह होता. आणि दुर्योधनाचा आपल्या मुलाचा मोह असल्यामुळं त्यानं त्या मुलाला बी टाकलं नाही. उलट त्या ठिकाणी ठेवलं आणि ठेवल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी त्याला माझं माझं म्हणून जास्त त्याच्या मोहात पडला किंवा अधर्माची बाजू घेऊन सुद्धा आपल्या पोराला त्यानं जवळ केलं. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजानं धृतराष्ट्राला पुत्राचा मोह होता अशा प्रकारचं ज्ञानेश्वरी सांगितलं की धृतराष्ट्र हा मोहानं ग्रस्त होता. मोहानं ग्रासलेला होता. म्हणून पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्री जा आगा धर्मालय म्हणजे हेत पांडवाने माझे गेले असते व्याजे घेऊन जाते तरी येतुले अवसरी काय किजेत येरी हे झडकरी कथन करी माझ प्रती. लवकर सांग मला आतापर्यंत बऱ्याच वेळापासून या ठिकाणी युद्धभूमीवर गेले पण काय समाचार नाही काय नाही मला सांग काय चालू आहे तिकडं. म्हणून धडकरी कथन करी माझ प्रती. परंतु सुरुवात कशी केली? पुत्र स्नेह मोहितो. पुत्राच्या स्नेहानं मोहित झाला होता. आणि म्हणून हा मोह त्या ठिकाणी असल्यामुळं त्याला काही त्या ठिकाणी त्या कळालं नाही आणि त्यानं डायरेक्ट अधर्म त्या ठिकाणी स्वीकारून
अधर्मानं वागणाऱ्या मुलाकडून तो झाला धर्मानं वागणाऱ्या भावाच्या कोणत्या ठिकाणी न आता अधर्मानं वागणाऱ्या आपल्या पोराच्या बाजूने उभा राहिला आणि अशा प्रकारची चूक त्यानं केली. कोणी केली? धृतराष्ट्रानं. कारण तो आंधळाच होता ना. वरून आंधळा होता आणि आतून बी आंधळा होता. आणि म्हणून जो आंधळा असतो, ह्यो आंधळा जीव म्हणजे कोण आहे? धृतराष्ट्र आहे. ह्यो त्या ठिकाणी अशा प्रकारचा मोहात पडत असतो. आणि त्या मोहातून निवृत्त करणारी कोण आहे? आमची देवी. आणि ती महिषासूर नावाचा मोह मारून टाक. मोह महिषासुर मर्दनाला लागली आणि अशी अनादी असणारी देवी आहे आमची. अनादी निर्गुण आहे पुन्हा. म्हणून ते ब्रह्म त्या ठिकाणी देव आणि देवी त्या ठिकाणी नाव आहेत. वास्तविक तेच ब्रह्म आहे, अनादी ब्रह्म असणारं प्रगट झालं शक्तीच्या रूपानं आणि ते प्रगट झाल्यानंतर मोहन राहिलाच नाही. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापांची करा या झाडणी भक्ता लागे तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे. 3 प्रकारचे ताप आहेत. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. आध्यात्मिक ताप हे शरीरापासून शरीर या ठिकाणी होणारे ताप. रोग झाला, भूक लागली, शरीरापासूनच होणारे ताप त्याला म्हणले आध्यात्मिक ताप. आधी भौतिक म्हणजे दुसऱ्या भूतापासून होणारे ताप, सर्प, विंचू, काहीतरी शत्रू, वाघ, शिव, दुसऱ्या भूतापासून जे ताप होते त्याला म्हणायचं आधी भौतिक ताप. आधी दैविक म्हणजे जड वस्तूपासून होणारे ताप. पाऊसच लय पडला म्हणले, पाऊसच लय पडायला. काही काही जागेवर तुम्हाला काय करावं, काही सुधरत ना, पाऊसच लय पडला म्हणजे जड वस्तू येत नाही. जड वस्तूपासून होणारे म्हणजे आधी दैविक ताप. आता काही ठिकाणी कुठं त्या दरडी कोसळल्या जड वस्तूपासून, डोंगरच कोसळले, कुठं माणसं वाहून गेली, कुठं भूकंपच झाला. अशा प्रकारचे या ठिकाणी जे काही आगाव जड वस्तूपासून या महाभूतापासून आधी दैविक अग्नीत त्या ठिकाणी अग्नीत लागला कुठं आणि म्हणून वारच सुटलं, भयान नुकसान झालं किंवा त्रास झाला त्याला काही. म्हणून अशा प्रकारचे जड वस्तूपासून होणारे त्रास म्हणून आधी दैविक म्हणून हे 3 ताप आहेत. आणि या 3 तापामध्ये सगळे दुःख आले आता. जगातले जेवढे दुःख असतील का तेवढे आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. आणि या सगळ्यांची झाडणी करणारी, झाडणी म्हणजे काय? झाडणी म्हणजे काहीच नाही ठेवणारी माग. चट सापसूप. आपण हरिपाठात पण पाहतो द्वैताची झाडणी. गुरुविना ज्ञान त्यापेक्षा कीर्तन घडेना. कारण द्वैताची झाडणी तशी त्रिविध तापाची कराया झाडणे भक्ता लागे तो पावशी निर्वाणी. म्हणून भक्त व्हावं लागत आणि भक्त झाल्यावर मग हे सगळे काम होत असते. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी ही आपली जी कथा चालली तर ज्ञानी भक्ताची चालू आहे. कारण ज्ञानी आणि भक्त दोन नाहीत. ज्ञानीच खरा भक्त असतो. कारण ज्ञानालाच सर्वत्र देव कळत असतो. म्हणून या ठिकाणी ज्ञानी भक्त देवाला खूप आवडत असतो. कारण तेशा ज्ञानी कारण त्याच्यामध्ये ज्ञानी आर्तो जिज्ञासुरथारथी हे सगळे भक्त आहेत. परंतु त्याच्यामध्ये ज्ञानी भक्त मला खूप आवडतो असं देवाने कबूल दिली. देवाने सांगितले की ज्ञानी भक्त या ठिकाणी मला जीवापेक्षा जास्त आवडतो. कारण ज्ञानी भक्ताची आवड असते देवाला. म्हणून ज्ञानी भक्त कसा असतो? अनन्या चिंतयतो माये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून त्याला सर्वत्र त्या ठिकाणी अनन्य भावना कारण सर्व मीच आहे, ब्रह्मच आहे अशा प्रकारचा त्याचा निश्चय असतो. म्हणून हे जे काही खरं ज्ञान हे आपल्याला संतांच्या संगतीत होत असतं. म्हणून आपलं जे काही आपण ग्रंथ घ्यायला लागलो की आपली संतांची संगती, ठाकरे महाराजांची संगती, ही निश्चलदासची संगती, ज्ञानोबा तुकोबांची संगती, नाथांची संगती, आपल्या गुरुवरी महाराजांची संगती, त्यांच्या या संगतीच्या या विचारामध्ये आपला जो काही बोध आहे तर तो बोध आपल्याला होणार आहे किंवा आहे तो दृढ होणार आहे. अशा प्रकारचं ह्या शब्दामध्ये काय शक्य आहे. मग कोणी वाचलं कोणी ऐकलं तर काही फरक नाही पडत. कारण हे अशा प्रकारचं सांगतात ज्ञानच असे की मग कोणी या
कोणी त्या ठिकाणी सांगा, कोणी बी त्या ठिकाणी ऐका, परंतु त्या संतांच्या वाक्याप्रमाणे या ठिकाणी आपण त्या जसं काही चिंतन असेल त्याप्रमाणे आपण त्याला धरूनच या ठिकाणी आपल्याला बोलावं लागणार आहे. आणि तेच या ठिकाणी आपलं चिंतन आता आपलं चालू आहे. आणि म्हणून हे गुरु शिष्य रूपानं चालू आहे. आणि आता शिष्य सुद्धा अशा प्रकारचा उत्तम अधिकारी, कारण उत्तम अधिकारी म्हणजे ज्याची कर्म उपासना त्याचा मलविक्षेप गेलेला आहे. आता कशाने गेले? निष्काम कर्म उपासना झाली. त्याचा मल दोष जाता असतो, विक्षेप दोष जाता असतो, किंवा सगुण देवाच्या दर्शनानं, सगुण देवाच्या भक्तीनं सुद्धा मल विक्षेप जाता असतो, अंतःकरण शुद्धी होत असते, जसं नामदेवाचं झालं. किंवा योगानं सुद्धा अंतःकरण शुद्धी होत असते, जशी चांग देवाची झाली. म्हणून ते उत्तम अधिकारी ठरले. आता त्याला सांगितल्याबरोबर लगेच ज्ञान झालं. कारण काय होतं की अंतःकरण निर्मळ होतं, म्हणून ज्ञान व्हायला काही उशीरच लागला नाही. कारण का? तर अंतःकरण सुद्धा असल्यावर काही उशीर लागत नाही. मग तशा प्रकारचं अंतःकरण शुद्धी या ठिकाणी घेऊन हा तत्वदृष्टी आलेला आहे. आणि त्याला अशा प्रकारचे सद्गुरू भेटलेत की ते बोध करून देणारे त्याच्या कर्मधर्म संयोगानं. आणि म्हणून त्यांचा आता जो काही संवाद चालू आहे, तर त्या संवादात या ठिकाणी विषय हे सुखरूप वाटतात मला. अशी जी शंका घेतली होती, तर अंतःकरणाची स्थिरता आणि विषय त्या ठिकाणी अंतःकरणात मला हे पाहिजे, ते पाहिजे. तळमळ थांबली, की अंतःकरण स्थिर झालं आणि त्या ठिकाणी आत्म्याचं भान झालं. तळमळ का थांबली? तर त्याची प्राप्ती झाली विषयाची. विषयाची प्राप्ती झाली, तळमळ थांबली आणि अंतःकरणाची स्थिरता झाली. अंतःकरण चंचल होतं स्थिर झालं. तिथं आत्मानंद प्राप्त झाला. मग परंतु आनंद मग विषयाचा वाटायला लागला. पण आनंद कोणाचा आहे? आनंद माझाच आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं सद्गुरूनं आपल्याला सांगितलं होतं. तर आपण काल बघितलं. तर शिष्य आत्मानंद रूप तर आहेत, पण जीवाला माझा आत्मानंद रूप आहे असं ज्ञान नसते. आणि यामुळे त्यात विषयाची इच्छा होते. आता माझा आत्मा ज्ञान स्वरूप आहे असं ज्ञान नसतं, म्हणून त्याला विषयाची इच्छा व्हावी लागली. आता विषयाची इच्छा कोणाला होती? ज्याला मी आनंद नाही असं वाटतं त्यालाच होते. ज्याला मी आनंद स्वरूप आहे, त्याला विषयाची इच्छा होणार नाही. कारण राजाची कारण काय भीक मागेल? राजाची बायकोला भिक्षा मागायची गरज नाही. तसं जो स्वतः आनंद रूप आहे, त्याला आनंदाची काय गरज आहे? म्हणून आनंदाची जसं ज्ञानेश्वर महाराज सांगते, मृगतृषा पीडिते, संभ्रम विसरून जळाते, तोय बुद्धी बरडाते शिव येते. की तहान लागलेलं हरणच ते मृगजळाकड जात. वास्तविक ज्याला पाणी भेटलंय खरं, जो पाणी पिऊन तृप्त झाला, तर तो मृगजळाकडे जायचा प्रश्नच नाही, कारण तो पाणी पिऊन तृप्त झालेला आहे. पण ज्याला खरं पाणी भेटलं नाही आणि मग त्याला तहान लागल्यामुळं तो खोट्या पाण्याकडे पळायला लागला. मृगतृषा पीडिते, संभ्रम विसरून जळाते, तोही बुद्धी बरडते शिव. ती संभ्रम त्या ठिकाणी खऱ्या पाण्याला विसरले, तहान लागलेले आहे, खरं पाणी त्याला सापडना, म्हणून खोट्या पाण्याच्या मागे तो धावला. आणि म्हणून बरड जमिनीवर जिथं ओलावा सुद्धा नाही, नुसते सूर्याची किरणं आहेत, अशा ठिकाणी म्हणून ज्या विषयामध्ये आनंदच नाही, अशा विषयाचा जीव मागं लागला. कारण कोण लागला? तर ज्याला आत्मा आनंदरूप आहे असं नाही कळालं, तो लागला. म्हणून या ग्रंथामध्ये माझा आत्माच आनंद स्वरूप आहे असं सांगितलं नाही, तर सिद्ध करून द्याल. आनंद विषयाचा नाही, तर आनंद स्वरूप माझा आत्माच आहे. कारण आत्मा अंतःकरण स्थिर झाल्यामुळं आत्म्याचाच आनंद या ठिकाणी भेटला. आणि म्हणून आत्माच आनंद स्वरूप आहे. आणि इच्छा म्हणजे विषय प्राप्तीच्या खटपटीला जीव लागतो. विषयामध्ये आनंद वाटल्यामुळं खटपट करायच्या मागं लागतो विषयाच. त्यावेळी बुद्धी चंचल होते. आता विषयाची खटपट करायला सुरुवात केली की बुद्धी चंचल होते, म्हणजे अस्थिर होते. आणि बुद्धी अस्थिर झाली, इच्छित विषय प्राप्त झाल्याबरोबर थांबते.
आता इच्छित वस्तू प्राप्त झाली की बुद्धी स्थिर होते आणि म्हणून आनंद झाला वाटतो. वास्तविक आनंद विषयाचा नाही. त्या स्थिर झालेल्या अंतर्मुख बुद्धिवृत्तीत आनंदरूप आत्म्याचे आनंदाचे भान होते. मग आता भान कुठं झालं? त्या स्थिर झालेल्या बुद्धीमध्येच अशा प्रकारचं भान झालं. पण जीवाला वाटतं की मला आनंद झाला, पण कशातून झाला? तर विषयातून झाला. मग त्याला अशा प्रकारची समज नसल्यामुळं मग त्याला तो आनंद तो आत्म्याचा नाही वाटता, कशाचा वाटायला लागला? विषयाचा वाटायला लागला. आणि म्हणून या ठिकाणी शिष्य पुन्हा प्रश्न करतो. शिष्य म्हणतो, मला प्रत्येक ते स्त्रीधन पुत्रादीपासून आनंद होतो आणि तुम्ही म्हणता त्यांच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही. आता एकदम त्या ठिकाणी सर्वांनाच एकदम पटन सांगितल्याबरोबर असं नाही. एखादा भाग्यवान असू शकतो. त्याला ब्रह्म सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला ब्रह्म पटतं. म्हणून त्याला पुढचं विचारसागर ऐकायचं कामच नाही. तो आत्मा आनंदरूप आहे म्हणलं की जन्म मरण तुझ्या ठिकाणी नाही. तू स्वतः सिद्ध ब्रह्म तूच आहेस आणि म्हणून संसार दुःख तुझ्या ठिकाणी नाही. असं पटलं आणि शंकाच नाही आली, हे झालं त्याचा परमार्थच संपला. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ. परंतु सरासरी असं घडत नाही. शंका येते. शंका आल्यामुळे ती शंका त्या ठिकाणी निवृत्त करावं लागते. म्हणजे दृढ अशा प्रकारचं आत्मज्ञान बोध होत असतो. म्हणून शिष्याने शंका केली परत, की मग मला तर स्त्रीधन पुत्रापासून या विषयापासून आनंद होतो आणि तुम्ही तर सांगता मुळीच आनंद नाही. आता मला प्रत्यक्ष अनुभव काय यायला लागला, की स्त्रीधन पुत्रादीपासून मला आनंद होतो आणि तुम्ही सांगतात की विषयात आनंद मुळीच नाही. मग आता गुरुनं सांगितलं होतं, अरे पहिल्या विषयापासून आनंद झाला असता दुसरा विषय मिळायची गरज काय होती? आपण दृष्टांत घेतला. जसं लग्नामध्ये आनंद आहे तर मग मुलाची इच्छा का व्हावी? म्हणून एका विषयात जर आनंद आहे मग दुसऱ्या विषयाची इच्छा का व्हावी लागली? म्हणजे याचा अर्थ आहे, विषयात महाराज आनंद आणि म्हणून विषय आनंद नाही असं या ठिकाणी साहजिकच सांगावं महाराज लागतं. म्हणून आता आम्ही वरची आनंदाची अनुभवाची रीती सांगितलेली आहे. रामकृष्ण महाराज माईक कॅमेरा बंद करून टाका. तुमचा आवाज जरा रेंज नाही वाटत आज. कॅमेरा बंद करून टाका. कॅमेरा असं आहे का? माईक बरं, चालू राहू ठीक दे, आहे. कॅमेरा बंद ठेवा. हा आता बोला. म्हणून आपल्याला लक्षात येतं आपल्याला की क्षणभर अंतःकरणाची वृत्ती स्थिर होऊन ती आनंदाचे भान होते. आता अंतःकरणाची वृत्ती काय होती? क्षणभर स्थिर होऊन तिच्यामध्ये आत्मानंदाचे भान होते. तेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होती. तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते. पहा, अंतःकरणात स्थिर होणं आणि चंचल होणं, आनंदाला कारण अंतःकरण स्थिर होणं. आणि अंतःकरण चंचल झालं की पुन्हा आनंद आहे तो निघून जातो. जसं आपण दृष्टांतात घेतल्याप्रमाणे पौर्णिमेचा त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या ठिकाणी वाऱ्याने हल्लं की ते निघून जातं आणि वारं स्थिर झालं की ते जसं आहे तसं दिसतं. म्हणून असं त्या ठिकाणी अंतःकरणाच्या स्थिरतेवर आणि चंचलतेवर या ठिकाणी आनंद अवलंबून आहे. आनंद त्या ठिकाणी अनुभवाला याचा असला तर मग इथं अंतःकरण काय लागल? स्थिरता लागल. परंतु आता अंतःकरण अस्थिर झाल्यामुळे ती आनंदाची अनुभूती येत नाही. अंतःकरणाची वृत्ती स्थिर होऊन तिथं आनंदाचे भान होते. जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते. मग दुसऱ्या विषयाची इच्छा झाली की अंतःकरण चंचल झालं. आता अंतःकरण चंचल झालं की पुन्हा काय होतं? की पुन्हा ते आनंद त्या ठिकाणी जसं प्रतिबिंब वारं आलं की हललं की पुन्हा त्या ठिकाणी ते वारं आल्यामुळं ते पाणी हललं की प्रतिबिंब पुन्हा त्या ठिकाणी दिसत नाही ना. मग तशा प्रकारचं अंतःकरण अस्थिर झालं की पुन्हा आनंद त्या ठिकाणी राहत नाही तिथं.
आनंद राहण्यासाठी अंतःकरण कसं लागल? स्थिर लागल. जसं प्रतिबिंब, चंद्राचं प्रतिबिंब दिसण्यासाठी काय लागल? तर पाणी स्थिर लागल. पाणी स्थिर असल्यावर पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये आपल्याला स्पष्ट कळलं. परंतु तेच पाणी हललं की तेच प्रतिबिंब दिसणार नाही. तसं अंतःकरण अस्थिर झालं की मग आनंद निघून जाईल. अंतःकरण स्थिर झालं की पुन्हा आनंदाची अनुभूती येते. म्हणून या ठिकाणी आत्मानंदाचे भान नाहीसे होते. कशानं? अंतःकरण अस्थिर झालं की ते भान. कशाचं? आत्मानंदाचं. कारण आत्माच आनंद स्वरूप आहे. मग ते भान नाहीसं होतं. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणी आनंद आहे असे मानणे, तर अनुभव कसा विरुद्ध येतो ते पहा. आता विषयामध्ये आनंद मानला शिष्याच्या जर हिशोबानं तर अडचण काय येते? तर ते म्हणते, कोणाचे प्रिय पुत्र किंवा दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहुत दिवसांनी एकाएकी भेटला. आता पहा, आनंद विषयात आहे का? हे आपल्याला बरंच काही इकडून-तिकडून सांगून असं लगे पक्कच करून टाकते. अनेक दृष्टांत देऊन चौकडून आपलं मोकळं करते. अशी ही ग्रंथाची रीती आहे म्हणून विचार सागर या ठिकाणी साधा ग्रंथ नाही. म्हणून आपण बघतो की आपले गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर यांनी जास्तीत जास्त चिंतन विचार सागरावर केलं आणि जास्त जीवनामध्ये विचार सागर इतका सांगितला की खूप त्या ठिकाणी विचार सागरावर ते बोललेले म्हणून त्यांच्या आवडीचा ग्रंथ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सुद्धा महात्म्याची काहीतरी सेवा लाभ व्हावा. या हेतून आपण या त्यांच्याच अशा चिंतनाचा थोडे विचाराला आपण लागायला लागलो. आणि म्हणून आता इथं काय किती या ठिकाणी विषय चिंतन किती दृढ होण्यासाठी आपल्याला चौकून त्या ठिकाणी विषयात आनंद नाही. आता किती बाजूनं सांगायला लागले स्पष्ट करून. ते म्हणते, एखादा आपण मित्र म्हणा, एखादा पुत्र म्हणा, एखादा आप्तेष्ट म्हणा, खूप त्या ठिकाणी आवडणार आहे. पण आता लय दिवसाने भेटला आपल्याला. तर लय दिवसानं मित्र भेटला, खूप प्रिय मित्र आहे. बऱ्याच दिवसानं भेटला, तर भेटल्याबरोबर किती आनंद झाला हो. बरं त्यास पाहून प्रत्येक क्षणी जो आनंद होतो, तो दुसऱ्या क्षणी नाही होत. प्रथम क्षणी जो आनंद झाला का, तो दुसऱ्या क्षणी आहे का? पहिल्या भेटीत जो आनंद झाला, त्या खूप दिवसानं अत्यंत प्रिय मित्राची भेट झाल्यानंतर, पहिल्या भेटीत जो आनंद आहे, तो दुसऱ्या भेटीत नाही किंवा दुसऱ्या क्षणी सुद्धा नाही. पहिल्या क्षणी जो आनंद आहे, तो दुसऱ्या क्षणी नाही. मग आता ते मित्रात जर त्या प्रिय व्यक्तीमध्ये जर सुख आहे मनात, मग दुसऱ्या क्षणी का नाही राहिलं? म्हणून सुख होतं का? नाही. कारण पहिल्या क्षणी त्या ठिकाणी सुख आहे. आ सुख झाल्यासारखं वाटलं. पण दुसऱ्या क्षणी पुन्हा त्या ठिकाणी त्याला कमी झालं ते. म्हणून प्रथम क्षणी तो आनंद तो दुसऱ्या क्षणी नाही. दुसऱ्या क्षणाचा आनंद दुसऱ्या दिवशी नाही. दुसऱ्या दिवशी तो भेटला तर पुन्हा तितका आनंद कुठे? जसं प्रथम क्षणी जो आनंद झाला, तो दुसऱ्या क्षणी नाही. दुसऱ्या क्षणी झाला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तितका आनंद नाही. आणि सतत तर त्या ठिकाणी सतत तर नाहीच. वास्तविक तो आनंद सतत झाला पाहिजे. कारण आनंद उत्पत्ती कारण असणारा प्रिय पुरुष जवळ आहेत ना. मग आता प्रिय पुरुष जर आनंद आहे, तर तो प्रिय पुरुष जवळ आहे ना, मग आता आनंद का होईना? अडचण काय आहे? त्या प्रिय पुरुषामुळं जर आनंद झाला म्हणा, तर तो रोज भेटायला लागला, मग आनंद व्हायला पाहिजे ना. मग आता कसं काय आनंद होईना? प्रथम भेटीत जो आनंद झाला, प्रथम क्षणात जो आनंद झाला, तो दुसऱ्या क्षणात नाही, दुसऱ्या दिवशी नाही. मग आनंद सतत व्हायला पाहिजे ना. आता गूळ जर गोड आहे, तर रोज खाल्लं तर रोज बी कसा लागेल? ते म्हणले, "काल जरा जास्त गोड लागला, आज जरा कमी गोड लागला. उद्या तर लगेच गोडच लागणार" म्हणले. असं होतं का नाही? नाही. म्हणजे त्याचं स्वरूपच काय? गोड आहे. कधी खा. रात्री खा तरी गोड, दिवसा खा तरी गोड, चोरून खाल्ला तरी गोड, उधारा आणला तरी गोड, कशात टाकून खाल्लं तरी त्याचा गोडपणा काही केला जात नाही पहा. आणि म्हणून अशा प्रकारचं अ, तो जर मित्र, तो आप्तेष्ट जर सुख असता, पहिल्या क्षणी जो आनंद दुसऱ्या क्षणी तितका नाही. दुसऱ्या क्षणी जो आनंद तो दुसऱ्या दिवशी तर नाही तितका आणि सतत भेटल्यावर तर मग नाहीच.
मग तर लयच कमी झाला. लयच जर ताप देऊ लागला तर मग तर वाटते काय बाबा हे आता. आणि म्हणून अशा प्रकारचं विषयात आनंद नाही. आपल्याला अनेक प्रकारचे रीतीने यानं सांगायला लागले तर ही सुद्धा एक रीत आपल्या ध्यानात घेता येते. आणि म्हणून विषयात काय नाही, आनंद नाही. म्हणून प्रथम क्षणी अंतःकरण वृत्ती स्थिर होते, म्हणून आनंद पुन्हा चंचल होते. आता प्रथम क्षणात काय झालं, अंतःकरण वृत्ती स्थिर झाली आणि अंतःकरण वृत्ती स्थिर झाली, पण पुन्हा अंतःकरण वृत्ती चंचल झाली ना. आणि म्हणून चंचल झाला की आनंदाचा नाश संभवतो. आता आनंदाचा नाश कोण झाला, अंतःकरण वृत्ती चंचल झाले की आनंदाचा नाश संभवतो. आनंद पुन्हा चंचल होते, आनंदाचा नाश संभवतो. म्हणून आनंद का गेला निघून, तर वृत्ती चंचल झाली. अंतःकरण वृत्ती काय झाली, चंचल झाली. आनंद पुन्हा निघून गेला. आता यावरून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही. काय नाही, विषयाच्या ठिकाणी आनंद नाही, हे यांना या ठिकाणी सांगायचं. असे म्हणणे भाग म्हणावंच लागतं. मग काय म्हणायचं आता, म्हणून विषय प्राप्त असेल तर आनंद आणि विषय प्राप्त नसेल तर आनंद नाही, असे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मानले तर योग्यांना समाधीमध्ये किंवा सर्वांना झोपेमध्ये विषय प्राप्त नसताना आनंदाचा अनुभव येतो. तो काय आला पाहिजे. तू म्हणतो विषय असला तर आनंद आणि विषय नसला तर आनंद नाही. मग आता विषय असला तर आनंद आणि विषय नसला तर आनंद नाही, तर योग्याला समाधीमध्ये कुठे विषय असते तो. मग समाधीपासून योग्याला जो आनंद होतो तर निर्विषय आनंद आहे ना तो. समाधीमध्ये कुठे विषय. म्हणून बरं, आता आपल्याला समाधी माहित नाही पण झोप तर माहित आहे ना. मग झोपीमध्ये कोणता विषय, झोपीमध्ये कोणता विषय नाही पण आनंद नाही का. मग विषयाचा कुठे, मग विषयाचा आनंद जर धरून बसला तर मग झोपीमध्ये योग्याला समाधीमध्ये आनंद विषय नसताना आहे का नाही. म्हणून या ठिकाणी आनंदाचा अनुभव येतो. तो कसा यावा, कस काय यायला लागला आनंदाचा अनुभव झोपीमध्ये आणि योग्याला सुद्धा यायला लागला. मग कसं काय यायला लागला. म्हणून शब्द स्पर्शाची अनुकूल विषय तर मुळीच नाहीत. मुळीच नाहीत. कुठं नाहीत, हा, झोपीत नाही, समाधीत नाही. कोणते कोणते नाहीत, शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय कुठे तिथं. पण तरी पण आनंद नाही का, विषयाचा आहे का, विषयाचा नाही. म्हणून आनंद विषयाचा, विषयापासूनच होतो. आग्रह कशाला धरला तू. आणि आनंद विषयापासून होतो असं बी नाही, विषयात आनंद आहे असं बी नाही. मग विषय प्राप्तीची खटपट त्या ठिकाणी काय करायची, आत्मानंद रूप आहे म्हणल्यावर. आणि तो असं कळून घ्यायची गरज आहे. लोक विषयाच्या मागे लागले, विषयात आनंद नसो, कळून घ्यायला का कोणी. आणि इथं कळालं की आपल्याला स्पष्ट होतं. म्हणून किती भाग्यवान आहेत आपण की आपल्याला संतांची संगती व्हायला लागली आणि याच्यातलं वर्म कळायला लागलं. म्हणून खूप महत्वाचा विषय. जगामध्ये खूप त्या ठिकाणी कष्ट करावं लागते विषय मिळायसाठी. त्यात आनंद नाही हे त्याला कुठं कळतं. तो बेजार होतो. विषय ओढी भुलला जीव त्याची कोण करेल जीव. कोण करेल किंवा त्यांची कोण क्यू करणार आहे. कारण विषयाच्या ओढीनं भुलले म्हणजे त्याला काय केलं तर त्याचं त्यानं घात करून घेतला. आता काय करायचं. म्हणजे त्यांच्या घाताला दुसरं कोणी लागलं नाही. आता त्यांचं नुकसान करायला दुसरं कोणी लागलं नाही, त्यानंच केलं. मग काय करायचा. एखाद्यानं आपल्या हातानं त्या ठिकाणी आपल्या पोटामध्ये सुरी खुपशिली, मग आता काय करावं त्याला. मग आपलाच घात करून घेतला ना कोणी. हा, त्याला असं नाही लक्षात आलं त्यानं. आपणाची आपणया घात किज तसे धनंजया, चित्त देईना फिलिया द्याभिमाना. सगळं कशामुळे घडलं, द्याभिमान. चित्त देईना फिलिया द्याभिमाना. काय केलं मग इथं, आपणाची आपणया घात किज तसे धनंजया. अर्जुना ऐक, धनंजय घात किज तसे चित्त देईना फिलिया द्याभिमाना. नसलेला अभिमान धरला म्हणून लक्षात घे. म्हणून अभिमान ज्यानं सोडला ते खरोखर पूजनीय आहे, धन्य आहे. म्हणून अभिमानच सोडायचा असतो. अभिमान असता शिरावरी
सुख पाविजे संसारी. हे असं कसं घडन? अभिमान असताना संसारात सुख होईल म्हणून होणारच नाही. आणि म्हणून या हा ठिकाणी सांगायला विचार मी लागले, अहंकारू सांडीजे. मग हा अस्थिती वस्तू होईल. मग सांगा आपली सांगा पुढं. आपली स्वस्ती स्वस्ती सहज आहे. सहजे आपण केली. आता सहज केली का बेजार होऊन केली? सहज केली. आता सहज म्हणजे काही सायास लागले का हो? तसा इथं विवेक करायला काही सायासच नाही. म्हणून मी विषय मिळायसाठी सायास लागते आणि इथं सहजच या ठिकाणी बरं सायास करून बी त्या ठिकाणी काही नाही तिथं. सायाशे करीशी प्रपंच दिन नशी आहे, हरीशी न भजशी कावण्या कोणी. आणि असा हरी ध्यानात घेत नाहीत. म्हणजे स्वतःला मीला ध्यानात घेत नाही, इकडं लागला प्रपंचात खटापट करायला. आणि अशा प्रकारचं हे जसं व्यर्थ असतं. म्हणून त्याने सिद्ध करून दिलं की विषयात आनंद नाही. यावरून सर्व अवस्थेत आत्मानंदाचे जीवाला भान होते. म्हणून विषयामध्ये आनंद मुळीच नाही असे म्हणणे प्राप्त आहे. या करता आत्मानंदास घेऊन सर्व जीव मात्र आनंदी होतात. आत्म्याला घेऊनच सगळे आनंदी आहे. झोपेत तरी त्याचाच आनंद आहे आणि कशातून जरी आनंद झाला तर आत्मानंदच आहे. तसं आपण पाहिलं की अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान तिथं विषयाची प्राप्ती हे त्या ठिकाणी घडतं. पण आत्म्याचाच आनंद आहे ना. म्हणून अशा प्रकारचं पुन्हा त्यानं दृष्टांत आपल्याला द्याला की विषयात आनंद असता तर रोज त्या ठिकाणी तो आपतेच भेटल्यावर आनंद झाला असता ना. पहिल्या क्षणी आनंद, दुसऱ्या क्षणी नाही. आणि म्हणून विषय आनंद भोगिता विषयाचा नाही. कोण तृप्तता. महाराज तो कोण विषय तृप्त भोगता झाला हा इंधनी निमाला अग्नी कोठे. नाही ना. कारण विषयानं कोणी तृप्त होत नाही. आणि म्हणून इथं त्या ठिकाणी अशा प्रकारचं म्हणावं लागतं की काल भेटलेला माणूस ते आपतेष्ट भेटला आपल्याला तर क्षणापूर्वी जो आनंद झाला तो क्षणानंतर नाही किंवा दुसऱ्या दिवशी मुळीच नाही. आणि अशा प्रकारचं जर आपण पाहायला गेलो तर एक विषय भेटल्यावर जो आनंद झाला असता, विषयात आनंद असता, तो विषय भेटल्यावर आनंद झाला असताना आता दुसऱ्या विषयाची इच्छा का व्हायला लागली? म्हणून याचा अर्थ विषयात आनंद नाही हे या ठिकाणी आपल्याला सिद्ध या ठिकाणी या शास्त्रानं करून दिलं. राहिलेला भाग आपण उद्या पाहू. आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवी येणे वागयज्ञ तोषा